धनी, तुम्ही कधी यो मुघली बुद्धिबळाचा डाव मांडत नाही, मग हे आज अचानक? मुघल आता आपल्या घरात येऊन राहिलेत बहिरजी. त्यांच्याशी त्यांच्या बुद्धीनं भांडता यावं म्हणून त्यांच्या परीनं बुद्धीत अशीत बसलोय झालं. पर धनी, तुमचं लक्ष नाही खेळात. यो बघा, राजा कराडला तुमचा. वा नाईक, प्रसंग बाका आहे खरा. पण अजूनही तुम्ही हरला नाहीत राजे. थांबा. घ्या बहिरजी, तुमचा राजा आम्ही कराडला. वय की लावलं वय का आम्हाला. राजे, नाईक, तुमची चाल होती उत्तम, पण काही वेळा जे स्वस्थ बसून साधत नाही ते हल्ला करण्याने साधते. राजेच म्हणतात असे. करता करविता धनीच ते आपले. पर धनी, एक खरं सांगा, मुद्दाम हारलाय सरावा चाकराकडून? राजकारणात जिंकायचं असेल तर प्रत्येही आपण हरलोय असा आभास निर्माण करावा लागतो. अफजल खानाच्या बाबतीत आपण हेच केलं नाही का? वयजी. असो. चिमणाजी, बाळाजी, जी जी. तुम्हाला बलाऊ धडलं याचं कारण असं की लहानपणी आपण ज्या लाल महालात एकत्र खेळलो, वाढलो, आज तोच लाल महाल मोगलांनी वेढलाय. ठाऊकी आहे राजे. रोज नाही नाही ते अत्याचार उघड्या डोळ्यांनी पाहावे लागतात राजे. तेच आता थांबवायला हवं. चिमणाजी, जी. तुम्ही असं करायचं, तुम्हाला ठाऊकी असलेला लाल महालाचा नकाशा तुम्ही बहिर्जींना द्यायचा. बहिर्जी मुखबरी करून तो अधिक नीट करून घेतील. जी राजे. राजे, आल्यासरशी आऊसाहेबांचं दर्शन घेईन म्हणतो. आऊसाहेब सूर्यदर्शनासाठी चिलखती बुरुजावर गेले. या. चला. जी जी.